राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर. मंडळी, आजकाल काजूचे भाव ना कमी होत चालले, कारण आता मार्केटमध्ये नवीन काजू आलाय. अरे आयुष्यात खूप काम केले आजपर्यंत मी, पण कधी पैशासाठी मुलांच्या मागे नाही पडली. समजलं का तुला? काजू म्हणता मला. मंडळी, आजकाल इंस्टाग्रामवर फेमस होणं ना खूप सोपं झालंय. बस तुम्हाला 2-3 दळभद्री डायलॉग आले पाहिजे, व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला डीजेचं म्युझिक आणि स्लोमोचा इफेक्ट लावता आलं पाहिजे. बस झाले तुम्ही फेमस. अरे बचकंडी, तू म्हणे बराबरी करती, तू इतली मोठी नाही होई गई. पहिले शाळा माझ्या आहे, सर नाही तुले बलताकूट समजलं का तुले? काज म्हणतस मले. कोणी रिक्काम नाही शेतूने बराबरी कराले. आणि तुला पण कुठलेलं दिसतंय काय ते हातवारे? तुमच्या घरचे बघत नाही का रे व्हिडिओ? आजकाल लहान लहान मुलं पण बघतात रे ते व्हिडिओ. काय इन्फ्लुएन्स करताय तुम्ही त्यांना? बापरे, कुठं चालली पिढी आजकालची? अरे माझी बहीण, तू किती पण माझी कॉपी कर, पण तुझी जागा माझी चप्पल खालीच राहणार. कळलं का तुला? काज म्हणता मला. त्याच चपलानं तुले तुम्ही आईनी लहानपणी बदडव होतं, तांबल्या ते तुला व्हिडिओनी देखना पडता. आणि कोणती बहीण आहे रे ती हिला कॉपी करणारी? का ग बाई, तुला कॉपी करायला हे काजूच भेटलं का? शिव सदा सहायते. ताई, तुमच्या बायोमध्ये नाही शोभते शब्द, आणि मॅनेजची स्पेलिंग चुकलीये, म्हणून म्हणता शिक्षण गरजेचं असतं. टाइमवर गेली असती तू पण तर बरं झालं असतं. मॅनेजला मंगे म्हणणारी तू, शाळेच्या गोष्टी तर तू करूच नको. तुझा बायो आत्ताच पाहिलाय आम्ही. अरे बाबा, कधी किस्मतला दोष नको देऊ. आपूच बदनसीब असतात, किस्मतला कधी दोष द्यायचं नसतं. समजलं का तुला? काज म्हणता मला. नाही, किस्मत तर खरंच खराब आहे आमची. हे सगळं बघावं लागतंय ना, काजू बदामचे दुकानं. अरे ज्याला डोळ्यास मी चांगली नाही, कृपया करीस नी, तो त्याला डोळ्या दान करू सकस. समजलं का तुमले? काज म्हणतस माले. काजू ना संगे बैलबुद्धी बी म्हणतस. तुझ्या बोलण्यावरून वाटतंय तू पण तुझा मेंदू ना 50 रुपयात दान करून आलीये, आणि तुझा मेंदू ज्याने घेतला असेल ना, आता त्याच्यावर क्यू येते. अरे बचकंडी, तू सांगस मी तुला चांगली तराती वाईकस. खेबडी, मला मला घरवाला आजूपर्यंत वाईकी पाहिले तर तू चालली म्हणे बराबरी करायला. चलनी खेबडी. नाही, चूक तर झाली तुझ्या घरच्यांकडून, तुला ओळखण्यात पण आणि समाजाला अजून एक छत्री क्रिएटर देण्यात पण. तुझ्या सारख्या पोरी 100 रुपये रोजाने कामाला ठेवून घेतील लोक. तात्या विंचूची मावस बहीण. अरे मला नाव लेवाले तुमले 7 जन्म लागीन. हवा मत पतंग पण उडस. कायदा मराशात तर फायदा मराशात. समजलं का तुले? काज म्हणतस माले. 7 जन्म सोड, तुझ्यावर रोस्ट करण्यासाठी तुझं कॉन्टेंट बघावा लागतोय ना, हाच खूप मोठा मानसिक छळ झालाय. आणि कोणी रिकामा नाहीये तुझं नाव घ्यायला. पुढच्या संक्रांतीला ना त्या पतंगासोबत तुला पण उडवून द्यावं लागेल, नाहीतर पिढी धोक्यात आहे डायरेक्ट. समजलं का तुले? काज म्हणतस माले. समजलं का तुमले? काज म्हणतस माले. समजलं का तुले? काज म्हणतस माले. नाही समजलं. अजून काही वेगळी टेक्निक आहे का समजवायची? तू विचारती तर आहे समजलं का तुले, पण ज्यांना नाहीच कळलं त्यांनी काय करावं? अरे म्हणा भाऊ, जरी तू शरीफ राशी ना तो लोक तुले बदनाम करतील, आणि बदनाम राशी ना तो लोक तुले सलाम करतील. समजलं का तुले? काज म्हणतस माले. बाई, ही कोणत्या डेल्युजन मध्ये आहे तेच कळत नाहीये. बदनाम राहशील तर लोक सलाम करतील. ताई, जसं तुझं कॉन्टेंट आहे ना, तुला तुझ्या गल्लीतलं कुत्र पण सलाम नाही करणार ग. घरच्यांनी ना टाइम टू टाइम फटके न दिल्यामुळे हे असं होतं. अरे मला प्यार आहे ना, 3000 नोट सारखं आहे ना. ती जिंदगी में बनाव ना, जिंदगी में मला प्यार व्हा. त्यांसाठी समजलं का तुमले? काज म्हणतस माले. चांगली गोष्ट आहे. नाहीच झालं पाहिजे तुला प्रेम. कशाला त्या बिचारे पोरांचे घर घालती? आणि तू पण त्या 3000च्या नोट सारखं बाय प्रोडक्ट पाहिजे होती. बनायचा पण विषय नाही आणि यायचा पण विषय नाही. अरे तुम्ही ट्रोल मारीस नाही, कितला पण पाडानी कोशिश करा, पण म्हणा भाऊ मला सपोर्ट सिस्टम आहे, तर जिंदगी में पण पडू नाही द्यावं. समजलं का तुले? काज म्हणतस माले. तुझ्या पहिले त्या सपोर्ट सिस्टमला पोकळ बांबू खाली घेतलं पाहिजे, जेणेकरून हे असे लोक शांत तरी बसतील. अरे तुम्ही नफरत काय देखा का प्यार काय देखा, मी तर दोन्हीच मॅच क्यूटी कर.
समजलं का तुले काजू म्हणतोस मले अरे हा आमना गली मधली केसासवर भांडा विकणारी बाई बी तू ना सारखीच दिख. बाई माझं खानदेशी लोकांना प्रश्न आहे, काय चाललंय सध्या खानदेश मध्ये, कुठून येते ही भारूड भरती? थांबवा जरा हे, कारण ताईने डायरेक्ट टायर नीट करायचं सोल्युशन पिलेलं दिसतंय. हिचे व्हिडिओ एखाद्या पिदाड्याने ऐकले ना डायरेक्ट दारूची बाटलीच मारून फेकेल हिला. अरे मला भाऊ मला कुदर एवढा भरोसा आहे ना, जे स्वप्न मी देखा असेल पुरा करानी हिम्मत ठेवा. समजलं का तुले काजू म्हणतोस मले? हे स्वप्न आहे का तुझे? समजलं का तुले काजू म्हणतस मले? नाही नाही नकोच बघू तू स्वप्न, तुझ्यामुळे आम्हाला भोगावं लागतंय ना. छपरी क्रिएटर्स छपरी संघटनाची काजूताई प्रमुख आहे. प्रमुख नाही मी तर म्हणते डायरेक्ट ब्रँड अँबॅसिडर आहे. कोविड-19 मध्ये काजूताईला रेबीजचं इंजेक्शन दिल्यामुळे काजूताई बावचळली आहे. अरे म्हणा भाऊ हवा भाजी नाही करस, पुरा खानदान मा अलग शौक फक्त मी करस. समजलं का तुले काजू म्हणतोस मले? देवाला हात जोडून प्रार्थना आहे की तुझ्यासारखे शौक कोणाचेच नसावे. कधी कधी वाटतं तूच अशी बावळी कशी आहे ग. तर बस मंडळी आजसाठी इतकंच. अजून एक पण व्हिडिओ पाहिला ना तर डायरेक्ट मेंटल ट्रॉमा येईल मला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.